ज्या क्षणाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहिली आणि ज्या दिवसाची की आता पुस्तक प्रकाशित होणार हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं, पण ते कधी हातात पडेल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तो दिवस आज आलेला आहे. आज पुस्तक वितरणाचा कार्यक्रम इथे होतो आहे. श्रीमान भागवत लिखित भक्ती चैतन्य भाग 1 या पुस्तकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहोत. ज्या भक्तिवंदना फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि ज्या भक्तिवंदना फाउंडेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे, त्या भक्तिवंदना फाउंडेशनच्या ट्रस्टीजचा मी आपल्याशी परिचय करून देते. प्रशांत जोशी, तेजस जयकर, विनय साटम आणि हेमांगी कौंडिण्य. या पुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहेच. हे सगळं आता इथून पुढच्या भाषणांमध्ये येईलच. पण हे जे ट्रस्टी आहेत ते ज्या जबाबदारीने हे काम करणार आहेत, या सगळ्यांना आपण आपली सर्व तन मन धन ओतून आपण त्यांना सहकार्य करायचं आहे. कारण श्रीमान भागवत यांचं तत्त्वज्ञान सर्वदूर पसरावं अशी ईश्वराची इच्छा आहे. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्रशांत जोशी यांना आमंत्रित करते. हरिओम. भक्ती चैतन्य हे पुस्तक आज आपल्यासमोर प्रकाशित करत आहोत. अतिशय देखणं असं हे पुस्तक झालं आहे. माणुसकी हा धर्म आणि मानवता हाच पाया. पण हे अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत अगदी सर्वसामान्यांना समजेल, उमजेल आणि रुचेल आणि आचरणात आणता येईल अशा पद्धतीने ती म्हणजे पुस्तक हे विनामूल्यच निघालं पाहिजे. ह्या पुस्तकाची विक्री होता कामा नाही आहे आणि विक्री होत नाही आहे त्यामुळे त्याच्या गुणवत्तेत, दर्जात, क्वालिटीत कुठेही कॉम्प्रोमाइज नको. त्यामुळे ज्यावेळेला आपण पुस्तक वाचाल त्यावेळेला निश्चित लक्षात येईल त्याचा मुखपृष्ठापासून पानापर्यंत, फॉन्टपर्यंत सगळ्या गोष्टीचा दर्जा कसा असावा, काय क्वालिटीचा कागद असावा, काय थिकनेसचा तो असावा, कसा नॅचरल रंग असावा, त्याचे फॉन्ट कसे असावे. त्यामुळे ते एवढं सुंदर आणि देखणं पुस्तक आज तयार झालं आहे. आणि त्यातलंच भक्ती चैतन्य भाग 1 याच्यावरनं मला वाटते आपल्याला निश्चित एक कल्पना येत असेल की भाग 1 म्हणल्यानंतर भाग 2, भाग 3 काहीतरी असणार आहे. तर हे पहिलं पुष्प आज आपल्यासमोर आपण सादर करत आहोत. आज हेमांगीताई, विनयदादा किंवा तेजस किंवा मी आपण जरी ह्याचे डिरेक्टर्स म्हणजे कार्यकारी असू तरी ही जबाबदारी ही सामूहिक आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे आणि आपल्याला तो सगळ्यांना मिळून ओढायचा आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो की आपल्या कोणाहीपेक्षा भक्तिवंदना फाउंडेशन हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्या थ्रू आपण डिस्ट्रीब्युशन करू. हे प्रॉपर चॅनल असेल. ज्ञानेश्वर माऊली सांगायचे, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. तर ही खूप मोठी जबाबदारी मला असं वाटतं आपल्या सगळ्यांवर आहे की ज्या वेळेला आपण पुस्तकाचं वितरण करू, ह्याच्यावर मूल्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही दुकानात जाऊन आपण हे देऊ नाही शकत. तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक आपण डिस्ट्रीब्युटर आहोत त्याचे. कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता आपल्याला ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्यायचं आहे. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की ती जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर जीवनातले रंग असेच उधळत आपण छान जगणार आहोत आणि त्यासाठी हे येणारं पुस्तक आपल्याला खूप मार्गदर्शन करणार आहे. हे येणारं पुस्तक त्यात काय आहे हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. शांती, दया, क्षमा आणि करुणा हा भागवत धर्माचा पाया आहे. सगळे भेद विसरून एक समाज व्हावा. भेद म्हणजे कुठले? जातीभेद, धर्मभेद, स्त्री पुरुष भेद, वंशभेद, हे असे सगळे भेद विसरून समाज एक व्हावा आणि त्याने एकाच ईश्वराची भक्ती करावी. एकेश्वरस्य ओम आणि एकच, सगळेजण एकच आहेत या भावनेने पुढे जावं. यासाठी या वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे. भक्ती चैतन्य भाग 1. जे लोक भक्ती मार्गावर ऑलरेडी वाटचाल करतात त्यांच्या मनात अनेक शंका येतात, अनेक प्रश्न पडतात की मी हे करतोय खरं, पण हे बरोबर आहे का, हे झालं हेचा अर्थ काय. त्या सगळ्या शंकांचं निरसन या पुस्तकात होणार आहे. भक्ती म्हणजे उत्सव अशा ढोल पिटणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे पुस्तक आहे. उत्सव म्हणजे भक्ती नव्हे, भक्तीचा अर्थ पूर्ण व्यवस्थित समजावून सांगणारं हे पुस्तक आहे. नास्तिकांना त्यांच्या स्वतःच्याच विचारावरती पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ येणार आहे या पुस्तकामुळे. कारण आपली भूमिका काय आहे, आपण नास्तिक म्हणतोय स्वतःला म्हणजे काय म्हणतोय, यासाठी पुन्हा एकदा त्यांना विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे. देवाला शोधायची गरज ही कुठे तीर्थक्षेत्रात नाही आहे. कुठल्याही तीर्थक्षेत्रात जाऊन परमेश्वर मिळत नसतो, तो आहे तुमच्या आतच आहे. हे सांगणं सोपं आहे पण ते अनुभवणं, यासाठी हे पुस्तक आपल्याला उपयोगी पडणार आहे.
धर्माविषयीच्या आपल्या संकल्पना, धर्माविषयीचे आपल्याला विचार, चुकीचे विचार काहीही, हे सगळे सुस्पष्ट करणारं हे पुस्तक आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा धर्माचा विचार कराल की हिंदू धर्म म्हणतोय खरं, पण म्हणजे काय, ह्या सगळ्या तुमच्या कल्पना, तुमच्या विचारांना एक सुस्पष्टता देणारं हे पुस्तक आहे. आत्मशोधाला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे की मी काय आहे, मी का जन्मलो, हे माझं आयुष्य चाललंय ते कशासाठी चाललंय, काय आहे माझं ध्येय, काय आहे. तर जीवनाचं ध्येय तुम्हाला सापडवून देण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम हा भक्तीचा पाया आहे. तुम्ही कितीही कर्मकांड करा, काहीही करा, प्रेमाशिवाय काहीही खरं नाही. प्रेम म्हणजे तरी काय, हे सगळं या पुस्तकामध्ये आपल्याला नक्की त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक संवादरूपी लिहिलेलं आहे. एका भक्ताने आपल्या गुरुला विचारलेले प्रश्न आहेत, त्याला भक्तीमध्ये साधे साधे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं गुरु देतोय आणि भक्त त्यांना विचारतोय, असं संवादात्मक हे पुस्तक आहे. त्याच्यामुळे त्यातली क्लिष्टता टाळली गेलेली आहे आणि अतिशय सहज सोपं असं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकाच्या वितरणासंबंधी मी तेजस जयकर यांना विनंती करते, आपली आता ही पुढची प्रोसेस वितरणाची काय असणार आहे. हरिओम. मला वाटतं प्रशांत आणि सुगंधताईंनी सगळं सांगितलेलंच आहे, पण मी परत एकदा एवढंच सांगू इच्छितो की आपण प्रत्येकजणच ह्या पुस्तकाचे डिस्ट्रीब्युटर आहोत. आपणच हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची अवश्य नोंद घ्यावी आणि मदत करावी. धन्यवाद. आणि आता पुस्तक वितरण सोहळा खऱ्या अर्थाने सुरू होतोय.